गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, काल बजेट होतं आणि जसं मुवमेंट एक्सपेक्टेड होतं तर मार्केटनं सगळ्यांचाच पोपट केलेला आहे. मार्केटमध्ये अजिबात मुवमेंट झालेली नाही आणि साधारण दुपारी 12 नंतर की जिथं खरं मुवमेंट येत असतं बजेटच्या दिवशी, तिथं 12 नंतर काहीच झालेलं नाही. फक्त एक कॅन्डल स्पाईक झाली होती, हार्डली काही सेकंदासाठी, की जी खूप मोठी होती. तर मग मित्रांनो, आता पाहूयात की पुढे काय घडतंय ते. मित्रांनो, आज एक गुड न्यूज अशी आहे की US मार्केट ऑल टाईम हायला पुन्हा पोहोचलं आहे. रात्रीतनं पूर्ण सेंटिमेंट जे आहेत ते चेंज झालेत. जसं की काल आपण पाहिलं की जे काही बॉन्ड यील्ड आहेत USचे, तर ते हायर झाले होते, ते रात्रीतनं कोलॅप्स झालेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी रात्रीतनं चेंज झालेल्या आहेत. आपण जर US मार्केटमध्ये पाहिलं तर ॲपल, फेसबुक आणि ॲमेझॉन हे तिन्ही कंपन्या आफ्टर मार्केट रिझल्ट घेऊन आले. त्यातले 2 कंपन्यांचे रिझल्ट फार चांगले लागले, ते म्हणजेच ॲमेझॉन आणि फेसबुक. तर हे दोन्ही स्टॉक खूप हायर आहेत. आणि ॲपल जे आहे तर ॲपलचा म्हणावा एवढा खास रिझल्ट लागलेला नाही आहे. तर ॲपल 1% डाऊन आहे फ्युचरमध्ये. त्यामुळे आता पाहणं जास्त गरजेचं आहे की पुढे काय होतं. परंतु तिथे ज्या काही बँक आपल्याकडे काल पडल्या होत्या, ICICI बँक वगैरे वगैरे, तर या US मार्केटमध्ये हायर आहेत, म्हणजेच खूप वाढलेले आहेत रात्रीतनं. त्यामुळे आज मार्केट खूप मोठं गॅपअप ओपन होतं आहे आणि आज बँक निफ्टी चांगल्यापैकी मूव्ह करू शकतं. कारण कालचा लॉस रिकवर करून मार्केटला पुन्हा US मार्केटच्या प्रीमियमशी मॅच व्हायला लागेल आणि ते मॅच होताना बँक निफ्टी चांगल्यापैकी मुवमेंट करेल अपसाईडला. आणि जर आपण निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 170 ते 180 पॉईंट आणि कदाचित अजून एक तासभर आहे मार्केट ओपन व्हायला, मे बी 200 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं, जी की फार चांगली गुड न्यूज आहे. तर मग आता याच्यामागे रिझन्स काय आहेत, तर काही सायकोलॉजिकल रिझन्स आहेत, जी जर आपण पाहिली तर ती म्हणजे अशी की आता जे काही बजेटची वोलॅटिलिटी होती किंवा बजेटमध्ये काय घडेल हे कुणालाही माहीत नव्हतं. मग बजेट आता होऊन गेलं आहे. त्यामुळे आता असा कुठलाही मोठा इव्हेंट नाही आहे जोपर्यंत आता पुन्हा ज्या काही निवडणुका आहेत त्यांचे रिझल्ट येत नाहीत तोपर्यंत एवढा मोठा इव्हेंट असा कुठलाही नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की फेडचे जे चेअरमन आहेत तर त्यांचं स्टेटमेंट मार्केटनं त्यांच्यावरतीच फिरवलं आहे. म्हणजे त्यांनी मार्केट स्टेबल राहावं किंवा मार्केट खाली यावं थोडंसं म्हणून थोडंसं हॉकिश स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही मार्चमध्ये येणाऱ्या डेटावरनं रेट कट्सचा डिसिजन घेऊ वगैरे वगैरे. परंतु मार्केटनं सेंटिमेंटच चेंज करून टाकलं आणि मार्केट पुन्हा ऑल टाईम हायला गेलं आहे. त्यामुळे आजसुद्धा आपल्याकडे जर 21,830चा जो हाय आहे तो जर ब्रेक केला तर मार्केट सहज तुम्हाला 22,000 टच झालेलं पाहायला भेटेल येत्या 1-2 दिवसामध्ये मे बी. कारण मार्केट आजही चांगलंच बुलिश आहे. कारण एवढा मोठा गॅपअप आहे, तर हा गॅपअप फक्त सस्टेन झाला पाहिजे आणि मे बी तो सस्टेन होऊ शकतो. याचं कारण असं की काल एवढा मोठा इव्हेंट डे असूनसुद्धा जे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी 2,000 कोटींचं सेलिंग केलं आहे, परंतु ते कुठल्याही इंडेक्स स्टॉकमध्ये केलेलं नाही. तर काही बल्क डील झालेले आहेत इंडस टावरमध्ये, तर त्याच्यामध्ये मोठा जो काही स्टेक आहे त्यांनी सोल्ड केलेला आहे, पण तो इथल्या लोकल इन्स्टिट्यूशनने बाय केला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा फॉल झाला तो पेटीएममध्ये, RBIने त्यांच्यावरती जे निर्बंध घातलेत त्याच्यामुळे. आणि मग त्यांनी तिथे फार मोठा स्टेक सेल केलेला आहे आणि त्यामुळेच तो 20% जवळजवळ पेटीएम डाऊन झालेला आहे आणि ते होणारच होतं म्हणा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट चांगलं आहे, बुलिश आहे आणि आपण बुलिश व्ह्यू मेंटेन केला पाहिजे. आणि मग पहा, आता तुम्हाला ज्या पद्धतीने ट्रेड भेटतील त्या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा. फक्त थोडंसं सेफ राहून ट्रेड करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही स्टॉक्स कालच्या न्यूजमुळे, केवळ न्यूजमुळे, बजेटच्या न्यूजमुळे डाऊन झालेले असतील, जसं की LNT वगैरे, हे तुम्हाला फार डिस्काउंटमध्ये आता हे स्टॉक्स मिळत आहेत मित्रांनो. यानंतर कदाचित अशा प्राईसवरती हे स्टॉक पुन्हा येतील नाही येतील सांगता येणं फार अवघड आहे. परंतु आपण अशा चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं, जसं की HDFC बँक असेल किंवा मग LNT वगैरे, ज्यांचे स्टॉक प्राईस काही कारणाने डाऊन झालेले आहेत, अगदी छोट्या छोट्या कारणाने. याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी मुवमेंट आता इथून पुढे पाहायला भेटेल. तर मग मित्रांनो, मार्केटचं सेंटिमेंट जे कालपर्यंत थोडंसं कन्फ्यूज होतं ते आता पुन्हा बुलिश झालेलं आहे. पाहूयात आपण काय होतं यापुढे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, बजेटमध्ये काही सेक्टर्सवरती काल
भर देण्यात आला आहे. तर ते सेक्टर्स कोणते आहेत, त्यामध्ये काय काय घडू शकतं, गव्हर्नमेंट कशा पद्धतीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि भविष्यामध्ये यामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना कशा पद्धतीनं स्कोप मिळू शकतो, हे सगळं आपण जाणून घेणार आहे. यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.